आई आज हॉटेल सारखा चिकन बनव ना. तंदुरी चिकन मसाला ग्रेव्ही बनवूया. वाई तंदुरी चिकन पण आणि ग्रेव्ही पण. तंदुरी चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलं होतं. ते स्वच्छ धुवून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, वेलची, 2 लाल मिरच्या, कोथिंबीर आणि 1 इंच आलं ह्याची पेस्ट करून घेऊया. आता आपण चिकनला मॅरिनेट करूया. त्यासाठी घट्ट दही घेऊया. नंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, हळद, घरगुती कोळी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला. आता घालूया 2 चमचे भाजलेलं बेसन, तयार केलेली पेस्ट आणि चवीपुरतं मीठ. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. चिकनला छान असा मसाला लागलेला आहे. आता आपण त्याला कोळशाची धुरी देऊया. मस्त असा स्मोकी फ्लेवर इकडे आलेला आहे. आता तव्यामध्ये बटर आणि तेल घालूया. नंतर मॅरिनेट केलेले चिकन फ्राय करून घेऊया. चिकन फ्राय करताना गॅस स्लो ठेवा, जेणेकरून हे चिकन आतपर्यंत चांगले शिजले जातील. दोन्ही बाजूनी छान असे खरपूस तळून घेऊया. इकडे आपलं चिकन फ्राय करून झालेलं आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेऊया. तेल गरम झालं की कांदा आपण हा मौसूत होईपर्यंत परतवून घेऊया. मगाशी आपण चिकन मॅरिनेट केला त्याचा मसाला इकडे राहिला होता, तो आपण ह्या कांद्यामध्ये घालूया. मस्त तेल वर आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये फ्रेश क्रीम घालूया आणि कसुरी मेथी सुद्धा घालूया. मगाशी चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे ग्रेव्हीला लागेल एवढंच मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आणि 5 मिनिटे या ग्रेव्हीला वाफेवर शिजवून देऊया. तुम्ही इकडे बघू शकता फ्रेश क्रीम घातल्यामुळे या ग्रेव्हीचा रंग बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये हे फ्राय केलेले चिकन घालूया. या चिकनला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. ही ग्रेव्ही आपली घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूया. पाणी घातल्यामुळे हे चिकन या ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स होईल. आता या चिकनला आपण या ग्रेव्हीमध्ये 5 ते 6 मिनिटे वाफेवर शिजवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता छान असं तेल वर सुटलेलं आहे, म्हणजे आपली ही ग्रेव्ही शिजलेली आहे. तंदुरी चिकन तर छानच लागतं, पण त्याची ग्रेव्ही तुम्ही जर घरी बनवलीत ना, ती एवढी सुंदर लागते ना खायला. कारण आपण इकडे कुठलीही ग्रेव्ही तयार केलेली नाही, फक्त मॅरिनेट केलेला मसालाच वापरला आहे. आणि हा मसाला एवढा टेस्टी लागत होता ना, की आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच खूपच आवडला. एकदम हॉटेलसारखी ग्रेव्ही आणि तेही कमीत कमी साहित्यामधली, आणि चव पण अप्रतिम. गरमागरम जिरा राईस किंवा नान आणि चपातीसोबत सुद्धा तुम्ही ही ग्रेव्ही खाऊ शकता. आता आपण गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घालूया आणि फ्रेश क्रीम घालूया, जेणेकरून ही दिसायला खूप सुंदर दिसेल. इकडे आपली तंदुरी चिकन मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ही ग्रेव्ही दिसायला तर एक नंबरच दिसते, पण चवीला मात्र त्याच्याही डबल लागते. तर तंदुरी चिकन मसाला ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.